आज आपण हिवाळा स्पेशल मेनू बनवणार आहोत. मालवणी पद्धतीचा झणझणीत असा चण्याचा रस्सा आणि मऊ लुसलुशीत बाजरीची भाकरी. भाकरी बनवण्याची अगदी सोपी पद्धत व्हिडिओत सांगितलेली आहे. भाकरी बनवणं ज्यांना अवघड वाटतं त्यांच्यासुद्धा भाकऱ्या अगदी टम्म फुगतील अशी सोपी पद्धत व्हिडिओत सांगितलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चणा मसाला बनवण्यासाठी आपण अगोदर रात्रभर भिजवलेले हे हरभरे जे आपल्याला किराणा स्टोअरमध्ये सहज मिळतात ते आपण उकडवून घेऊया. रात्रभर भिजवून ठेवलेले हे चणे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. चण्यांच्या वरपर्यंत आपल्याला पाणी घालायचं आहे. साधारण चणे बुडून त्यावर बोटांची 2 पेरं बुडतील इतकं पाणी घालायचं आहे. चमचाभर मीठ घालायचं आणि कुकरच्या 6 ते 7 शिट्ट्या होईपर्यंत चणे शिजवून घ्यायचे. आता चणे शिजवून झालेले आहेत. यातलं पाणी मी काढून घेतलेलं आहे. हे पाणी आपल्या शरीरासाठी अतिशय गुणकारी असतं. थोडेसे खडे मसाले घालून एखादी उकळी काढून या पाण्याचा आपण सूप म्हणून वापर करू शकतो. चणे छान मऊ शिजलेले आहेत. आता आपण उसळ बनवायला घेऊ. कढईमध्ये 4 चमचे तेल गरम केलं. आता या तेलामध्ये मोहरी घालायची. 1 चमचा मोहरी घातलेली आहे. मोहरी छान फुटू दिली. आता यात आपण ओल्या खोबऱ्याची पेस्ट घालणार आहोत. जवळजवळ 4 ते 5 चमचे आपल्याला ही पेस्ट घालायची आहे. ओलं खोबरं आणि थोडासा कढीपत्ता पाण्यासोबत वाटून घेतलेला आहे. ओलं खोबरं मी न भाजता वाटलेलं होतं म्हणून मी आता हे तेलावर छानपैकी परतवून घेणार आहे. पण तुम्ही जर भाजलेल्या खोबऱ्याची पेस्ट केलेली असेल, भाजलेल्या कांदा खोबऱ्याचं वाटण जर वापरणार असाल तर ते वाटण तेलामध्ये परतवायची गरज नाही. आता हे खोबऱ्याचं वाटण 1-2 मिनटं छान परतवून घेतलेलं आहे. आता यात 1 चमचा हळद, अर्धा चमचा हिंग, 2 चमचे मालवणी मसाला आणि 2 चमचे धण्याची पूड घातली. हे सर्व मसाले मी छोट्या चमच्याने घातलेले आहेत. आता हे मसाले आपण खोबऱ्यासोबत परतवून घेणार आहोत. फार जास्त वेळ परतवायचे नाहीत, नाहीतर हे मसाले जळू शकतात. फक्त 1 ते 2 मिनटं सतत हलवत आपण हा मसाला खरपूस असा परतवून घेणार आहोत. गॅस अगदी मंद ठेवूनच आपल्याला ही प्रक्रिया करायची आहे. खोबऱ्याची पेस्ट आणि मसाले अगदी खरपूस असे परतले गेले आहेत. आता यात आपण सुरुवातीला जे उकडवून घेतले होते ते चणे घालूया आणि छानपैकी मिक्स करून घेऊया. या वाटणासोबत आपल्याला हे चणेसुद्धा छानपैकी परतवून घ्यायचे आहेत आणि मगच आपण यात पाणी घालणार आहोत. तर पाणी घालताना चणे उकडण्यासाठी जे पाणी वापरलं होतं तेच पाणी मी इथे वापरलेलं आहे. उकडलेल्या चण्यांपैकी 2 चमचे चणे मी वेगळे काढून ठेवले होते आणि ते चमच्यानी थोडेसे मॅश करून घेतले. हे मॅश केलेले चणेसुद्धा आपण या उसळीत घालणार आहोत. यामुळे उसळ छानपैकी मिळून येते. आता ही उसळ जवळपास तयार झालेलीच आहे. रश्श्याला उकळी येईपर्यंत 1-2 मिनटं शिजवून घेऊया. आता यात आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत. मीठ घालताना लक्षात ठेवायचं की चणे उकडताना सुद्धा आपण मीठ घातलं होतं, तर त्यानुसारच मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर छानपैकी ढवळून घेऊया आणि पुन्हा 1 ते 2 उकळ्या येईपर्यंत हा रस्सा शिजवून घेऊया. उसळ किती घट्ट किंवा पातळ हवी त्यानुसार आपण पाण्याचं प्रमाण ठरवू शकतो. हे चणेसुद्धा छानपैकी शिजलेले आहेत, तर हे रश्श्यामध्ये अगदी सहज मुरतात. हा रस्सा तयार झालेला आहे. रस्सा तयार झाल्यावर सर्वात शेवटी 1 ते 2 टीस्पून घरी तयार केलेल्या गरम मसाल्याची पूड यावर शिंपडली आणि छानपैकी मिक्स करून घेतलं. गरम मसाला सर्वात शेवटी घातल्यामुळे गरम मसाल्याचा सुगंध टिकून राहतो. आता मी गॅस बंद केलेला आहे. ही उसळ आपण झाकून ठेवूया. आता आपण बाजरीच्या भाकऱ्या तयार करायला घेऊ. गॅस सुरू केला आहे. गॅसवर एक कढई ठेवली. या कढईमध्ये 1 वाटी पाणी घालायचं आहे. वाटी आकाराने थोडीशी मोठी आहे. साधारण 1 ते 1.5 कप पाणी या वाटीमध्ये मावतं. या पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर आपण यात 1 चमचा तेल घालणार आहोत आणि ज्या वाटीने आपण पाणी मोजलं होतं तीच वाटी भरून
बाजरीचं पीठ या उकळत्या पाण्यात घालायचं आहे. परफेक्ट भाकरी बनवण्यासाठी पिठाचं आणि पाण्याचं प्रमाण अगदी योग्य असणं गरजेचं आहे. हे पीठ आपण पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता गॅस बंद करायचा. 4 ते 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून हे पीठ आपण मुरण्यासाठी ठेवून देऊ. म्हणजे यात वाफ चांगली मुरेल आणि पीठ चांगलं मऊ लुसलुशीत होईल. 5 मिनिटांनंतर झाकण उघडून हे पीठ मी परातीत काढून घेतलं. आता हे पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे. हे पीठ मळताना आता अजिबात पाणी घालण्याची गरज नाही, कारण पिठाचं आणि पाण्याचं प्रमाण आपण अगोदरच मोजून घेतलेलं आहे. तर आता उकड फार गरम आहे, म्हणून मी पाण्याचा हात लावून हळूहळू ही उकड मळून घेते. एरवी आपल्याला भाकरीचं पीठ चांगलं रगडून मळावं लागतं, पण आता आपण या पिठाची उकड काढलेली आहे, त्यामुळे फार जास्त रगडण्याची गरज नाही. हे पीठ आपल्याला फक्त एकजीव करून घ्यायचं आहे. पीठ फार गरम असल्यामुळे हाताला थोडं थोडं पाणी लावून घेऊ शकता. आणि आता हे पीठ छानपैकी आपलं मळून तयार झालेलं आहे. आता आपण याच्या भाकऱ्या तयार करू. भाकऱ्या थापण्याचं अजिबात टेन्शन घेण्याची गरज नाही. आपण या भाकऱ्या लाटूनच करणार आहोत. पोळपाटावर आपण थोडंसं पीठ शिंपडलं, गोळ्यालासुद्धा कोरडं पीठ लावून घेतलं आणि आता आपण भाकरी लाटायला सुरुवात करूया. भाकरी लाटताना मात्र एक काळजी घ्यायची की आपल्याला ही भाकरी अगदी हळुवार हातानेच लाटायची आहे. हळुवार हाताने लाटत लाटत समतल अशी भाकरी लाटून घ्यायची. तर आता मी थोडीशी मध्यम जाडीची अशी भाकरी लाटून घेतली. इथे मी एका बाजूला तवासुद्धा तापवून घेतलेला आहे. तवा चांगला तापला आहे. लाटून घेतलेली भाकरी या तव्यावर टाकूया. भाकरीची पीठ लावलेली बाजू ही वरच्या बाजूला येईल अशा प्रकारे आपल्याला ही भाकरी तव्यावर टाकायची आहे. भाकरीच्या वरच्या बाजूला पाणी लावून घेतलं आणि ते पाणी किंचितसं सुकल्यानंतर भाकरी पलटवून घेतली. दुसऱ्या बाजूनी भाकरी पूर्णपणे शेकू दिली आणि भाकरी पुन्हा एकदा पलटवून घेतली. आणि आता ही पाहू शकता, भाकरी अगदी टम्म फुगलेली आहे. सुंदर अशी पापुद्रा सुटलेली भाकरी तयार झालेली आहे. अशाच प्रकारे मी दुसरी भाकरीसुद्धा तयार करून घेते. भाकरी तव्यावर घातली, भाकरीला वरून पाणी लावलं आणि ते पाणी थोडंसं सुकल्यानंतर भाकरी पलटवून घेतली. या दुसऱ्या बाजूला पूर्णपणे शेकू दिली आणि पुन्हा एकदा भाकरी पलटवून घेतली. ही सुद्धा भाकरी अगदी टमटमीत फुगलेली आहे. तर या दोन्ही भाकऱ्या मऊ लुसलुशीत अशा तयार झालेल्या आहेत. या आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. सोबतच चण्याचा रस्सा, अगदी खमंग मेनू आहे आणि हिवाळ्यात खाण्यासाठी तर अतिशय उत्तम असा हा मेनू आहे. सोबतच मी तिळाची चटणी केली होती, तीसुद्धा वाढली आहे. या तिळाच्या चटणीची सुद्धा रेसिपी मी लवकरच शेअर करेन. सोबतच थोडंसं सॅलड आणि एखादी मिरची. तर ही आपली हिवाळा स्पेशल आणि शरीरामध्ये उबदारपणा टिकवून ठेवणारी अशी थाळी तयार झाली आहे. तर एकदा नक्की करून पहा. धन्यवाद.